नितेशजी राणे यांचं एक विशेष या ठिकाणी या विषयातलं सांगावंसं वाटतं की आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की तुमच्या या विभागाचे आमदार आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून काम करताना एक अष्टावधानी असा नेता आपल्याला मिळाला याचा मला एक अभिमान वाटतो आणि त्यासाठी त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये ज्या दिवशी भाषण केलं दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांवर ही बातमी पसरली आणि नितेशजींचा मला फोन आला सकाळच्या वेळेला आणि त्यांनी म्हटलं की आजच्याच प्रभाकरजी आपण या विरुद्ध निषेध आंदोलन केली पाहिजे आणि स्वतः ते दुपारी पोहोचले. संध्याकाळी तळ्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्यावेळी संपूर्ण देशामध्ये या विषयामध्ये फक्त पोस्ट चालू होत्या. प्रत्यक्ष रस्त्यावरचं एकही आंदोलन त्या ठिकाणी उभं नव्हतं आणि त्यानंतर संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये आणि देशभर अशा प्रकारचे आंदोलन चालू होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आरक्षण बचाव या विषयातलं जनक ज्याला म्हणू किंवा सुरुवात ज्याने केली असं म्हणू तसे आपले नितेशजी आहेत. त्यामुळे दाव्याने एक गोष्ट सांगतो की आजपासून आजच्या रॅलीपासून संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर अशा प्रकारची ही आरक्षण बचाव ही एक लोक चळवळ सुरू होईल आणि या लोक चळवळीची जननी ही कनकनगरी असेल. त्याचे जनक आपण सगळी मंडळी असाल आणि ज्यावेळी कधीतरी आरक्षण हा विषयाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी नक्कीच आपल्या सगळ्यांचा उल्लेख त्यामध्ये असेल. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचं मला या ठिकाणी अभिनंदन करावं. भारतीय जनता पार्टी ही कायमच आरक्षणाची पुरस्कर्ती राहिलेली आहे. कारण भारतीय जनता पार्टी ज्या विचारधारेवर ज्या अंत्योदयाच्या विचारधारेवर उभी आहे किंवा ज्या विचारधारेची पुरस्कर्ती आहे त्यामध्येच मुळात आर्थिक आणि सामाजिक समानतेचा विषय येतो आणि आरक्षणामुळेच केवळ आपण आर्थिक आणि सामाजिक समानता आपण देऊ शकतो. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रास्त अशा आरक्षण पद्धतीचा आदर आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या विरोधी आहे अशा प्रकारचा जो एक विषारी प्रचार इलेक्शनच्या दरम्यान झाला तर त्या सगळ्याचं त्यांच्या मनामध्ये काय आहे. कारण ही सगळी अशा पद्धतीचा प्रचार करणारी पिलावळ ही काँग्रेसची आहे आणि खरं त्यांच्या मनामध्ये काय आहे हे राहुल गांधींच्या मुखातून बाहेर पडलं आणि त्यांचा जो वेगळी चेहरा होता तो या ठिकाणी उघड झाला. मित्रांनो मला असं वाटतं की केवळ आरक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या निवडणुकीपुरत्या मर्यादित नाहीये. काँग्रेसने किंवा डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ज्या काही घटना या दरम्यानच्या कालावधीमध्ये चालू केलेल्या आहेत त्या फक्त एखादी विधानसभा एखादी लोकसभा जिंकण्यासाठी नक्कीच नाहीये तर त्यामागे मोठा एक षडयंत्र आहे असं मला वाटतं. कारण 2014 साली भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीएचं सरकार ज्यावेळी आलं तर त्या दिवसापासून गेल्या 10 वर्षामध्ये या भारताची अखंडता या भारताचे जे काही संस्कृती आहे या भारतामध्ये जे काही गुण्या गोविंदाने नांदणारी समानता आहे या सगळ्याच्या जीवावर भारतीय जनता पार्टीने असा प्रयत्न चालवला की या भारत देशाला परमवैभवाकडे घेऊन जायचंय आणि असं करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं अस्तित्व काही उरणार नाही. म्हणून अनेक समाजकंटक मंडळींनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पंखाडून अशा प्रकारच्या कारवाया चालू केल्या आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल की केवळ इलेक्शनला एक कुठला तरी निगेटिव्ह नरेटिव्ह आला आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं त्या संविधान या विषयाचा त्रास झाला असं म्हणण्यापेक्षा ही चळवळ खरं तर घराघरांमध्ये काही देशद्रोहाने अगोदरची 2 वर्ष सुरू केली होती. एक विषारी प्रचार सुरू केलेला होता भारतीय जनता पार्टी आणि एनडीए सरकारच्या विरोधामध्ये. त्याला काही लोक बळी पडली. म्हणून आपण आता वेळीच सावध झालं पाहिजे. अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे अशा प्रकारची जी काही लोक असतील आपल्या वाडी वस्त्यांवर फिरत असतील मला नेमकं माहित आहे आमदार साहेबांना पण माहित आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा निवडणुका आल्या की काही मंडळी असतात ज्यांचा आरक्षणाशी संबंधित नाही. आरक्षण ज्यांना मिळतं अशा कोणत्याही वर्गाशी ज्यांचा संबंध नाही त्यांच्यासाठी त्यांनी काही केलेलं नाही अशी लोक जाहीर सभा घेऊन संविधान विरोधातलं भारतीय जनता पार्टीतलं मत एक या ठिकाणी मांडतात. गावागावांमध्ये जाऊन काही त्यातली तर काही मंडळी मी दाव्याने सांगेल की सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि या सगळ्यांची जंत्री भारतीय जनता पार्टीकडे आहे. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली अशा सगळ्या मंडळींना धडा शिकवण्याचं काम पुढच्या काळामध्ये होईल आणि त्याची ही एक झलक आहे. आज आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे अशा प्रकारचे शांततेपणे रॅली या ठिकाणी काढली आणि हे समाज जागृतीचं एक मोठं काम महायुती आणि आरटीआय या सगळ्या आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे.
दुसरा असा विषय झाला की संविधानाचा जर खरा आदर कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टीने केला. माझ्या आधीच्या भाषणामध्ये एक दोन उल्लेख या ठिकाणी झाले की संविधान दिन हा फक्त कागदोपत्री होता. भारतीय जनता पार्टीने या संविधान दिनाचं सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्याचं साजरीकरण करण्याचं सरकारी यंत्रणा असेल, खाजगी असेल, सगळ्या आस्थापनांमध्ये अशा पद्धतीने संविधान दिन साजरं करण्याचं एक आदेश या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारने काढला. महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या विषय निघाला मगाशी की ज्याने संविधान लिहिलं त्यांना या कायदे मंडळामध्ये किंवा संसदेमध्ये पाऊल ठेवण्यापासून रोखणारी काँग्रेस होती. त्याचं महापरिनिर्वाण 1956 साली झालं आणि तब्बल 34 वर्ष त्यांना भारतरत्न मिळवण्यासाठी, मरणोत्तर भारतरत्न मिळवण्यासाठी लागली. या सगळ्याला जबाबदार काँग्रेस आणि त्यांची सगळी मंडळी आहेत अशा पद्धतीची. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांचा आदर या ठिकाणी केला, सन्मान या ठिकाणी केला. पंचतीर्थ नावाची एक योजना या सरकारने परिपूर्णतेकडे नेली. म्हणजे ज्या मध्य प्रदेशातल्या मऊ गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्मले त्या ठिकाणी त्यांचा जन्मक्षेत्र विकास चांगल्या पद्धतीने केला. ते तीर्थक्षेत्र म्हणून विकसित केलं. ज्या लंडनमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं तिथलं शिक्षण क्षेत्र म्हणून त्याचा एक विकास केला. त्या सगळ्या घराचा ताबा आपण घेतला आणि त्या ठिकाणी एक चांगलं विकसित असं आंतरराष्ट्रीय स्मारक आपण उभं केलं. मुंबईतल्या हिंदू मिलमध्ये बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी काम केलं त्या कार्यक्षेत्रामधले हिंदू मिल मधलं काम आता सुरू आहे. बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी नागपूरमध्ये दीक्षा घेतली तर त्या ठिकाणी दीक्षास्थळ म्हणून आपण ते विकसित केलं आणि शेवटी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी झालं त्या दिल्लीमध्ये सुद्धा ही त्याचं एक महापरिनिर्वाण क्षेत्र म्हणून अशा पद्धतीने 5 तीर्थक्षेत्र म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण स्मारकं उभी केलेली आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे की आजच्या या सगळ्या रॅलीनंतर आपले सगळे समाज बांधव आहेत. भारतीय जनता पार्टी किंवा समाजातली आपल्याला पाठिंबा दिलेली अनेक मंडळी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. या सगळ्यांच्या मदतीने आपल्या वाडी वस्तीवर जे मगाशी मिलिंदजींनी सांगितलं, जे अंकुश जाधवांनी सांगितलं, तर त्या सगळ्या गोष्टींचं थोडं जागरूकता आपण निर्माण केली पाहिजे. आणि असा जो आरक्षणाचा विषय येईल, आरक्षण रद्द करणं, त्याच्याबद्दलची एक मोठी चळवळ ही आपण आपल्या जिल्ह्यापासून सुरू करू, ती देशपातळीवर यशस्वी करू. पुन्हा एकदा आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्या ज्या संघटनांनी RPI आणि महायुतीच्या या बचाव रॅलीला पाठिंबा दिला त्या सगळ्यांच मंडळींना मी धन्यवाद देतो. आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांनी गेल्या 8-10 दिवस याला एक चांगली प्रसिद्धी दिली आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. या विषयातलं बोलायचं म्हटलं तर समोरच्या गर्दीत बसलेला कोणताही सामान्य माणूस येऊन या विषयावर मध्ये परखड बोलू शकेल इतकं चांगलं कव्हरेज आपण सगळ्यांनी दिलं. अशाच प्रकारचं सहकार्य आपल्या सगळ्यांचं आम्हाला राहू दे. पुन्हा एकदा या दुपारच्या रखरखत्या उड्यामध्ये आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो. नितेशजींना पुन्हा एकदा धन्यवाद देतानाच त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आपल्या नेत्याला केवळ एका विधायक गोष्टी झेलून काम करणारा एक नेता म्हणून त्यांचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे. त्यांच्या सगळ्या कार्यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा आपल्या